तर काय मंडळी, तुमच्याही घरामध्ये थंडी गारठ्याच्या दिवसामध्ये असे हुलग्याचे दिवशी खाल्ले जातात का? आमच्या घरामध्ये आम्ही नगरी पद्धतीने म्हणजे आम्ही असे बनवतो, तर तुम्ही बनवता का हे मला नक्की सांगा. मी काय केलंय, हुलग्याचं पीठ दळून आणलेलं आहे. ते हुलग्याचं पीठ घेतलंय, त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट, हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी टाकून त्याचं घट्ट कणिक तयार केलंय. आता याची शेंगोळे तयार करून घ्यायचे. थोडंसं कणिक घ्यायचं, पोळपाटावरती मागे पुढे सरकून असं पूर्ण एक लांब रोल करून घ्यायचा आणि असं गोल वेळा द्यायचा, चकलीसारखा किंवा जिलेबीसारखा. असे शेंगोळे केव्हा दिवशी आमच्याकडे केले जातात. सर्व दिवशी तयार करून घेतले. त्यानंतर याला फोडणी देऊया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसणाची पेस्ट टाकून दिली, हळद पावडर टाकली आणि असं मिक्स करून घेतलं. पाणी जास्त लागतं शिजायला म्हणून पाणी जास्त टाकलं याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून दिलं. आता एक एक करून खळाखळा उकळी आल्यानंतर एक एक करून सर्व शेंगोळे टाकून दिले. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचा, झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटं याला शिजायला पण भरपूर वेळ लागतो. तर 20 ते 25 मिनिटं बारीक गॅसवरती शिजून घेतात. तर बघा, आपले थंडी गारठ्याच्या दिवसामध्ये खाल्ले जाणारे नगरी पद्धतीची इथे हुलग्याच्या पिठाचे दिवशी तयार आहे.